नमस्कार, जय श्रीराम मंडळी. ही जे मुंबई पुण्यातले म्हणजे शहरातले विशेष करून पुण्यामधील मुंबईमधील फुटपाथ जे आहेत ते कशासाठी आहेत? ते पादचाऱ्यांसाठी आहेत. हे पादचाऱ्यांनी चालण्यासाठी आहेत की टू व्हीलरवाल्यांसाठी आहे, स्कूटरवाल्यांसाठी आहेत, मोटरसायकलवाल्यांसाठी आहेत, दुचाकीवाल्यांसाठी आहेत? ह्याचं कारण ह्या फुटपाथवरून माणसं चालत जाण्याऐवजी दुचाकीस्वार जास्त जातात. दुचाकीस्वार हे मुख्य रस्त्याने जाण्याऐवजी ते ह्या फुटपाथवरूनच गाड्या चालवतात. आणि त्याला जे जर तिथल्या महापालिकेने लावलेलं असेल, पोल उभे केलेले असतील लोखंडाचे किंवा सिमेंटचे, तर त्यातले एक दोन पोल तोडून टाकतात, बाजूला टाकतात, फेकून दिलेले असतात. आणि हे मोटरसायकलवाले बिनदिक्कतपणे जात असतात आणि त्यांना कुणी अडवत नाही, कुणी बोलत नाही. जे पोल पडलेले असतात ते कुणी उचलतही नाही, त्याची दखलही घेत नाही. पण ते पोल पडले कसे? जे पोल पडलेले आहेत किंवा पाडले त्यांची कारवाई कशी होईल? ते सापडतील कसे? ह्याचा कुठेही शोध घेतला जात नाही, कोणी दखल घेतली जात नाही. त्यामुळे हे सगळं असं कसं सुरू आहे? फुटपाथ कशासाठी असतो? माझ्या काही कायदा नाही आहे का? नियम नाही आहे का? थेट फुटपाथवरून गाडी चालवून कशी चालते? बघा तुम्ही, सर्रास फुटपाथवरून दुचाकीस्वार हे फुटपाथवरून गाडी चालवतात. लोकांनी चालायचं कुठून? सामान्य माणसांनी, सर्वसाधारण माणसांनी कुठून चालायचं? तिथे खरंच महिला वर्ग आहे, वृद्धग्रस्त असतात, ते कुठून चालणार? कुणी मनुष्य चालणार कुठून? कारण चालताना या गाड्या जास्त असतात. शेवटी माणसांना बाजूला व्हावं लागतं आणि गाड्यांना जागा द्यावी लागते. बरं, एक गाडी नाही, अशा लागोपाठ 50-100 गाड्या जातात, दुचाकीस्वार जातात. तो रस्ता तुम्ही दुचाकीस्वारांसाठीच करा. आता अशी वेळ आलेली आहे की फुटपाथ हे फक्त दुचाकीस्वारांसाठीच चालू ठेवावं, माणसांसाठी नाही. कारण माणसांनी ते चालवून देत नाही, तिथे हे दुचाकीस्वारच जात असतात. आणि पुण्यात तर सर्व ठिकाणी हेच सुरू आहे. पुण्यामध्ये ठिकठिकाणी सर्रास हेच सुरू आहे. त्यामुळे प्रशासन काय करतं? पोलीस काय करतात? महापालिका काय करते? महापालिकेत प्रशासन काय करतं? अधिकारी काय, कर्मचारी काय करतात? हा खरा प्रश्न आहे. पोलीस लोक जे बाकीच्या गाड्या उगाचच अडवण्याचं काम करतात, त्यापेक्षा हे जे काम केलं की फुटपाथवरून सामान्य माणसाला, सर्वसामान्य माणसाला जाता येत नाही, चालत जाता येत नाही, कारण तिथून दुचाकीस्वार जातात, तर तिथला बंदोबस्त करणं हे अधिक गरजेचं आहे. त्यामुळे या अशा जे गोष्ट पाहिजे आहे, गरजेची आहे, ती गोष्ट अधिक केली पाहिजे. आणि जागोजागी जे फुटपाथवर जे पोल पडलेले आहेत ते जर लावले, दुचाकीस्वार आपोआप बंद होतील. पण ते पोल कसे पाडले जातात? कोण पाडतं? आता सगळे आधुनिक यंत्रणा आहे, CCTV कॅमेरे आहेत जागोजागी. एकदा तपासलं आणि एकदा पाडणाऱ्याला शिक्षा केली तर परत कुणी असं करणार नाही, असं कोणी वाटेत जाणार नाही, कायदा आता घेणार नाही, नियम मोडणार नाही, बेशिस्तपणे वागणार नाही. परंतु आमचं प्रशासन काय करतं? तर प्रशासन लक्ष देत नाही, डोळेझाक करतं, दुर्लक्ष करतं. त्यामुळे प्रशासनाला जागं व्हावं लागेल. या सगळ्या बाबतीत प्रशासनाला जागं व्हावं लागेल. आम्ही म्हणतो सुंदर शहर, स्वच्छ शहर. हे असं शहर, तुमचे कायदे बासनात गुंडाळणारं शहर सुंदर असतं का? पोल कुठे पडलेले आहेत, सिमेंटचे किंवा लोखंडाचे जे पोल असतात ते कुठेही पडलेले आहेत. फुटपाथवरनं माणसं जात नाही, माणसं बाजूला उभी आहेत नुसती, आणि गाड्या दुचाकीस्वार जात आहेत, त्यांच्यासाठी रस्ता मोकळा आहे. हे सगळं असताना सुंदर शहर, स्वच्छ शहर आणखीन कशा आम्ही घोषणा देऊ शकतो? असं शहर सुंदर असतं का? नियम मोडणारं, कायदे मोडणारं. त्यामुळे ह्याचा कुठेतरी प्रशासनाने विचार करावा लागेल. आणि जे फुटपाथ आहे ते पण बंद, माणसांनी चालण्यासाठी ठेवावे लागतील, ते गाड्यांसाठी बंद करावे लागतील. जागोजागी 10-20 फुटावरती ते पोल लावावे लागतील आणि बंद करावं लागेल. गाड्यांसाठी वाट बंद करावी लागेल, हे नक्की करावं लागेल. आणि पुण्यामध्ये हे सर्व बहुसंख्य ठिकाणी हेच चाललेलं आहे, फुटपाथवर हेच चाललेलं आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं लागेल. मंडळी, आपल्याला याच्यावर काय वाटतं? आपण जरूर ऐकून द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.